तर निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी एक मोठं विधान केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांनी अगदी निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। जास्त आमदार निवडून आले तर आपण सत्तेत राहू असं विधान त्यांनी केलं। सत्तेत राहणं पसंत करू असं आंबेडकर म्हणाले। महायुती जर समजा जिंकली तर मग आता आंबेडकर वेगळ्या विचारधारेसोबत जाणार का, हा मुख्य सवाल आहे। आपण बघतोय निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विट केलेलं आहे आणि जास्त आमदार जर निवडून आले तर आम्ही सत्तेत राहणं पसंत करू असं आंबेडकर म्हणालेले। त्यामुळे निकालापूर्वीचं हे एक मोठं विधान बघूया काय ट्विट केले त्यांनी आपण बघतोय। वंचित बहुजन आघाडीला चांगले आकडे मिळाले तर आम्ही सत्ता स्थापन करणाऱ्यांसोबत राहू, हम सत्ता में रहना चुनेंगे असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणालेले। त्यामुळे आता महायुती जर समजा जिंकली तर मग आता प्रकाश आंबेडकर वेगळ्या विचारधारेसोबत जाणार का, हा सवाल आहे। कारण प्रकाश आंबेडकरांची विचारधारा आणि भाजपची विचारधारा टोकाच्या भूमिका आहेत। प्रकाश आंबेडकरांनी सातत्याने भाजपच्या विरोधात भूमिका घेतली, भाजपच्या विरोधात निवडणुका लढवलेल्या आहेत आणि आता सत्तेत राहणं पसंत करू असं म्हणतात। त्यामुळे जर महायुती जिंकली तर मग आंबेडकर भाजप सोबत युती करणार का आणि सत्तेत जाणार का, हा सवाल आहे। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्या। तर रेवती, कसं बघता या प्रकाश आंबेडकरांच्या ट्विट कडे? नक्कीच सौरभ, आपल्याला जसं माहितीये की उद्या विधानसभा निवडणुकाचा निकाल आपल्या सगळ्यासमोर येणार आहे। खरं तर संपूर्ण महाराष्ट्र आता सध्या याकडे लक्ष ठेवून आहे की नक्की सत्ता कोणाची येणार आहे, महायुती की महाविकास आघाडीची। मग जर आपण बघितलं की प्रकाश आंबेडकरांनी जे ट्विट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे की उद्या जे काही त्यांच्या जागा निवडून येतील तेव्हा ते ज्या युतीला किंवा जे अलायन्स जे आहे ज्यांना जास्त जे सत्ता स्थापन करू शकतात त्यांच्यासोबत ते जातील असं त्यांनी भूमिका स्पष्ट केली। खरं तर आता सध्याचं एकंदरीत चित्र पाहता सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं, तर आता सध्या जे अपक्ष आहेत किंवा हे जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत ते खूप महत्वाची भूमिका यात असणार आहे या सगळ्यामध्ये। कारण खरं तर महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे, ते असं 19-20 किंवा काटेकी टक्कर जी आपण म्हणतो तसं एक चित्र पाहायला मिळणार आहे। आणि तेव्हा हे जे छोटे घटक पक्ष असू दे किंवा मग अपक्ष लढणारे जे उमेदवार असू दे त्यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहणार आहे। आणि त्यातच जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी यांनी भूमिका अशी स्पष्ट केली की ज्यांच्यामध्ये ताकद असेल आम्ही ताकदीला किंवा शक्तीला प्राधान्य देऊ, तर हे पाहणं महत्वाचं असणार आहे की नक्की कोणाची सत्ता येते आणि तेव्हा प्रकाश आंबेडकर नक्की कोणासोबत जातात। सौरभ, अगदी ते बघावं लागणारच आहे आणि ते आता पुढच्या काही 24 किंवा 48 तासात ते स्पष्ट होईलच। रेवती, यावर आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद।